सगळे 10वी वाटतायत मला याच्यापासून सुरुवात करूया आपण. तुम्ही डोंगरावरची पोर आहे, तुम्ही ह्या शाळेत येऊन काय तुमचा उपयोग नाही, ढळती ढळा. आता आम्ही चाललो बँड स्टँडला शाहरुख खान सरांचं घर बघायला. तर खरं तर इथे एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, भीती वाटतेय, पण आपण विचारूया कसं वाटतंय या बाकीच्यांना. सरप्राईज आहे, सरप्राईज आहे, सरप्राईज आहे. ते काय सरप्राईज आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. खरं सांगते, तुला हे सगळे साधे दिसतात, अजिबात असे नाहीयेत. म्हणजे यांची एक प्रत्येकाचं एक काहीतरी स्पेशालिटी आहे. खरंच असं सांगावं असं वाटतं की यांच्यामुळे कदाचित 8वी आणि म्हणजे 10वी आहे आणि 10वीमुळे हे आहे. आज आम्हीही बोलताना त्याला अथर्व नाही बोलत, त्याला अभ्या आपसूक येतं. काय काय वेळी घरातले पण अभ्यास म्हणतात किंवा मम्मी पण लाडाने तेच म्हणते, त्यामुळे आता सवय झाली अभ्या नावाची. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. आज आहे दिवस दुसरा आणि 10वीचे कलाकार आज चाललेत इंटरव्ह्यूज साठी. आणि इंटरव्ह्यूज आहेत रेडिओ सिटीज मध्ये, बिग FM मध्ये आणि फिवर FM मध्ये. सो पहिलं आपण चाललोय बिग FM ला. सो आजचा दिवस कसा जाणार आहे? खूप छान जाणार आहे. एकतर नवीन एक्सपिरियन्स आहे की परत आम्हाला इंटरव्ह्यू वगैरे द्यायचे आहेत मस्तपैकी रेडिओला जाऊन, त्याच्यामुळे इंटरेस्टिंग असणार आहे आजचा दिवस खूप जास्त. अभ्या कुठे? अभ्या कुठे? अभ्या कसं वाटतंय? खूप छान वाटतं आणि खूप असं वाटतं की आता कधी जातो आणि कधी बोलतोय. काय काय प्रश्न विचारणार आहेत त्याची उत्सुकता खूप सगळ्यांना आणि खूप मजा येणार आहे आज. अगदी सागर आहे. सागर सगळ्यांना मारतोय की नाही? खरं तर सांगायला गेलं तर माझा तर पहिलाच एक्सपिरियन्स आहे रेडिओवर इंटरव्ह्यू, त्यामुळे जरा उत्सुकता आहे की कसं असेल, आतलं इंटेरियर कसं असेल, कसे प्रश्न विचारत असतील, काय काय असेल. ओके, सो अख्खा आजचा दिवस हा इंटरव्ह्यूज मध्ये जाणार आहे. अख्खा आजचा दिवस हा 3 रेडिओ चॅनल्सला जाणार आहे आणि बऱ्याच गप्पा होणार आहेत. बरेच नवीन नवीन प्रश्न असतील, नवीन नवीन आरजे असतील आणि काही आरजे तुम्ही ओळखतही असाल. सो हा सगळा एक्सपिरियन्स खूप धमाल असणार आहे. ब्लॉग कसा वाटतोय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. येस, थँक्यू. Who is from Mumbai? कोणच? मग कुठून आहात? सातारा. पुणे. पुणे कोण कोण? 1 2 बाकी सातारा. आज आहे 10वी ची टीम. वेलकम. थँक्यू. सगळे 10वी वाटतायत मला याच्यापासून सुरुवात करूया आपण. त्याचं नाव सांग. मी हृदय नामदार. हृदय नंबर. तू सुद्धा 10वी मध्ये आहेस? हो, मी 10वी मध्ये विकासचं कॅरेक्टर करतो. हा हा. वगैरे बोलतो. तर म्हणजे त्याच्यावर आमची भांडण होत असते. कधी कधी म्हणतो तुम्ही डोंगरावरची पोर आहे, तुम्ही ह्या शाळेत येऊन काय तुमचा उपयोग नाही, ढळती ढळा. सो हाय, हॅलो, नमस्कार. तुम्ही म्हणाल की मी कशी बोलतेय, तर आता आमच्या मॅमला एक मीटिंग आली आहे, सो त्या तिकडे गेलात, त्याच्यामुळे मी पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतेय. तर मॅमनी जसं सांगितलं, आता आमचा बिग एफएमचा मुंबईतला पहिला इंटरव्ह्यू होता. तर कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आता आम्ही फिवर एफएमला चाललोय. येस, असणारच आहात, तर चला कंटिन्यू करूया. येस, चलो लेट्स गो. सो फायनली आम्ही आमच्या दुसऱ्या इंटरव्ह्यूसाठी आलेलो. तर खरं तर इथे एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, भीती वाटतेय, पण आपण विचारूया कसं वाटतंय या बाकीच्यांना. पण भीती नाही वाटत तुम्हाला? मला खूप वाटते. मला इथला एरिया दाखवते.
सो नमस्कार, आता आपण आलोय आपल्या मुंबईतल्या दुसऱ्या इंटरव्ह्यूसाठी, जो की आहे फेवर FM. तर खरं तर भीती वाटते, कारण की इथल्या बिल्डिंग खूप मोठ्या आहेत, इथला आजूबाजूची जागा पण इतकी मोठी आहे ना की भीती वाटते यातून. पण तुम्ही सांगा, तुम्हाला कसं वाटतंय? खरं तर खूप भीती पण वाटते आणि एवढ्या मोठ्या शहरात एवढ्या मोठ्या ठिकाणी आलोय आम्ही आणि बघू आता, पण मज्जा येईल असं वाटतंय आम्हाला. येस. आता दिलाय पहिला इंटरव्ह्यू तर खूप छान दिलाय, तर तुम्ही बघितलाच असेल. आता हा दुसरा इंटरव्ह्यू आहे, तो पण मस्त जाणारच आहे, ऑफकोर्स जाणार आहे. तर थोडीशी भीती मला तरी थोडीशी वाटते, बोलण्यातून तुम्हाला दिसतच असेल. तर बघूयात, आता बघूया आपण आपला इंटरव्ह्यू कसा जातोय. सगळ्यांसाठी ऑल द बेस्ट. सो आत्ता आमचा दुसरा इंटरव्ह्यू सुद्धा झालेला आहे आजच्या दिवसातला, जो की होता फेवर FMला. तर दुसरा आपला जो आता इंटरव्ह्यू झाला, कसं वाटतंय तुम्हाला? आणि अरे बोला ना. हा, आता पहिल्यांदा तुम्हाला एक नजारा दाखवतो. इथलं मुंबई मधली गोष्ट आहे जी आम्हाला खूप आवडली आहे. हॅलो गाईज, तर आमचा आता दुसरा इंटरव्ह्यू झालाच आहे, ते तुम्ही बघितलंच आहे, तिने सांगितलं तुम्हाला. तर आता आम्ही चाललो बँडस्टँडला शाहरुख खान सरांचं घर बघायला. ते नाही आहेत, पण आपण त्यांचं घर बघूया. जाऊया मग मन्नतला. चला. तर नक्की थांबा आमच्यासोबत. मी खूप एक्सायटेड आहे. मला शाहरुख खान सर पर्सनली खूप आवडतात. तर तुला कसं वाटतं? खूप छान वाटते, कारण की ते खूप मोठे सुपरस्टार आहेत. त्यांचा बंगला बघायला मिळणं हे सुद्धा आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण आम्ही गावाकडचे, आम्हाला काहीच माहित नाही यातलं. सो खूप भारी वाटतंय. तर चुकून जरी ते त्यांच्या गॅलरीमध्ये असले तर माझं भविष्य, माझं सगळं चांगलं जाईल असं मला वाटतं. ते माझ्यासाठी खूप मोठे आहेत आणि ते खूप छान आहेत. सो आत्ता जसं सृष्टीने मगाशी सांगितलं की आपण येणार आहोत मन्नत बघायला, म्हणजे तो आहे किंग खानचा बंगला. सो आम्ही सगळे आलेलो आहोत. काय बघायला आलोय आपण? मन्नत. तुम्हाला बघायचंय? दाखवते. तर हे जे माझ्या मागे आहे ना, ते मन्नत आहे. सो 10वी अशी टीम, तुम्हाला कसं वाटतंय की आपण एवढा मोठ्या सुपरस्टारच्या बंगल्याच्या बाहेर होतो? मोठ्याने खूप छान वाटतं. भरपूर आहे. तर आम्ही आता थोडेसे फोटो वगैरे काढून तुम्ही आणि कसं बोलले होते, माझे ड्रीम स्टार आहेत, ते खूप मला खूप भारी वाटते. मला बघायचं नाही, पण ते सगळं. आणि बाय द वे आपण 10वीला पण विसरत नाही आहोत. बऱ्याच जणांनी घेतली आपल्या 10वीची. सो मुंबईमध्ये येऊन सुद्धा आपण आपल्या 10वीचं नाव करायला काय दाखवत नाही. बघा मधुराची. येस. आणि मागे मन्नत. एवढ्या मोठ्या सुपरस्टारच्या बंगल्याचं बाहेर उभे होत खरं नाही वाटत आहे सारखे. तर आता आम्ही सांगणार आहोत आपल्या SRK सरांच्या मूवीची नाव, आमच्या आवडत्या. श्रेयस स्टार्ट कर. करण अर्जुन, ओम शांती ओम, स्वरेश, बादशाह, मैं हूं ना, कुछ होता है, क्या पता कल होना. येस. तिसरा इंटरव्ह्यू. चलो. रेडिओ सिटी मराठीवर अभि आहे तुमच्या सोबत. आणि खऱ्या अर्थाने पूर्ण युट्यूबवरती आता माझी फीड चेंज झालेली आहे, अल्गोरिदम चेंज झालेला आहे आणि मला सगळे शाळेतले व्हिडिओज येत आहेत जस्ट बिकॉज ऑफ दीज मंडळी. कारण मी 8वी अ पूर्ण बघितलं आणि त्याच्यानंतर 10वी अ कडे वळायचा निर्णय घेतलेला आहे. पोरं पण आता मोठे होत आहेत.
खरंच असं सांगावं असं वाटतं की यांच्यामुळे कदाचित 8वी आणि म्हणजे 10वी आहे आणि 10वीमुळे हे आहे. बरोबर. आज आम्हीही बोलताना त्याला अथर्व नाही बोलत. सो मी पुन्हा आले आणि संयोगिताने हा ब्लॉग कंटिन्यू केल्याबद्दल थँक्यू सो मच. आय होप तुम्ही एन्जॉय केलं असेल आणि मला मिस नसेल केलं. पण आजचा 3रा इंटरव्ह्यू होता, तो होता रेडिओ सिटीमध्ये आणि फार सुंदर झाला. याचं एक विशेष कारण म्हणजे रेडिओ सिटी आहेच, पण अभि सरांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला. सर वगैरे नको, मी इतक्यातला गणित शिकवायला नाही शाळेत, कळलं ना. सो खूप छान इंटरव्ह्यू झाला. त्याच्या मागे रिझन ही सगळी मंडळी आहेत, इतके छान बोलतात, इतकं मस्त वाटतं यांच्याशी बोलताना. असं वाटतं की मी माझ्या लहानपणीच्या मित्रांसोबत बसलेलो आहे आणि त्यांच्याशी गप्पा मारतोय. पण टू बी ऑनेस्ट, इंटरव्ह्यू नव्हता, आमच्या गप्पा होत्या आणि लवकरच पोस्ट होणार आहेत त्या रेडिओसाठी मराठीवर. नक्की बघा. चॅनलवरनं चॅनलचं प्रमोशन करतो. पण खूप छान आहे. आणि अंकिताच्या ब्लॉग मध्ये आलेलो आहे म्हटलं नंतर जरा मी बरा तर दिसतोय ना मला, कारण ते म्हण काय आम्हाला तिला बघायचं असतं, हे काय आलं समोर अचानक. जास्त वेळ मला नको दाखवू. काय तुझी सगळी मंडळी आहेत, पण त्यांना मला विचारायचं की तू साताऱ्याला कधी येणार आहेस? मी साताऱ्याला मी 12वी मध्ये शिक्षक बनून येणार आहे, कम्युनिकेशन टीचर. 12वी येणार आहे की नाही थांबा जरा. पण आजचा दिवस इथे संपत नाहीये, अजून एक सरप्राईज आहे. सरप्राईज नाही, पण आम्ही जेवायला चाललोय. सो आमचे सर सुद्धा आहेत. हाय सर. मला पण भूक लागली. येतोस का? हा चल मी पण येतो. सो इंटरव्ह्यू झालेले आहेत, आजचं काम संपलेलं आहे. दिवस छान गेलाय. कसा गेलाय दिवस? पण तुम्हाला मिस केलं. येस, मी पण मिस केलं. सो पुढचा व्लॉग अजून थांबा, अजून आहे. सो तोपर्यंत बाय बाय. स्टुडंट माझ्या आजूबाजूला आहे, 8वी 10वी घेरून घेतलेलं आहे. सगळ्यांनी घेरलेलं आहे मला. माझ्या अंकिता पण आहे. संपूर्ण टीम सोबत एक मस्त इंटरव्ह्यू झालेला आहे आणि तो इंटरव्ह्यू तुम्हाला रेडिओसाठी मराठीवर बघायला मिळणार आहे. आणि खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहे. कशा वाटल्या गप्पा? मजा याच्या वेळी त्यांना वेगळे चॉकलेट देणार आहे. आपल्या त्यांचा सीझन जवळ आलेला नाही. खूप छान तुमची वेब सिरीज पण आहे, दोन्ही पण खूप मस्त आहे सीझन आणि मला फार आवडतंय. आणि हा दिसतो तितका सज्जन नाही आणि हा दिसतो तितका विलन पण नाही. याचे खरे रूप तुम्हाला बघायला मिळणार आहे इंटरव्ह्यू मध्ये, नक्की बघा. मुलं मुंबईला आली आहेत, रात्र झालेली आहे आणि जेवण कुठे करायचं असा प्रश्न पडलेला. तर म्हटलं मुलं मुंबईला आली आहेत तर मग माझ्या घरी जेवायला घेऊन जायला तो बनताय. करेक्ट. सो आता आम्ही घरी चाललोय जेवू आणि एक सरप्राईज आहे तुम्हाला देऊ आम्ही कदाचित घरी गेल्यावर. सो घरी आलेलो आहोत आणि जेवण सुरू आहे. सो कसं झालंय जेवण? खूप भारी. चांगलं झालंय. या जेवायला. तर आम्ही आता जेवायला बसलोय. काय राव्या, काय बोलताय? अगं म्हणतो हार्दिक पांड्या कसली भारी मॅच खेळा मागची. अरे हे तर सोड, आता पुढची मॅच बघ, त्याच्यापेक्षा भारी खेळते. तुमचं जाऊ द्या. मागची मॅच हार्दिक पांड्यानं असली तुटली नादच नाही. काय डिस्कशन झालं? काय झालं? मॅच बद्दल बोलत होतो. बरं जेवण कसं चाललंय? खूप छान. मुंबई इंडियन्स बघता की नाही? मॅच बघताय की नाही? बोलत होतो. पण तुम्हाला माहितीये का की इतक्या इंटरेस्टिंगली ही मुलं मॅच बद्दल का बोलतायत? आणि मी सकाळपासून तुम्हाला जे सांगते की सरप्राईज आहे, सरप्राईज आहे, सरप्राईज आहे, ते काय सरप्राईज आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आम्ही सगळे 10वी ची संपूर्ण टीम चालली आहे MI लाईव्हला 13 तारखेला, जी मुंबई इंडियन्सची मॅच आहे तिथे. सो मुंबई इंडियन्सने आम्हाला इन्व्हाइट केलंय, पण तिथे फक्त आम्ही नाही जाणार आहे, आपले लाडके प्रेक्षक सुद्धा जाणार आहेत, कारण आम्ही तिथून लाईव्ह करणार आहोत. सो लाईव्ह तुम्ही आम्हाला बघू शकता. आता कधी कुठे कसं चला सांगते. आम्हाला MI लाईव्ह शो वरती नक्की बघा 13 एप्रिलला ठीक संध्याकाळी 6:30 वाजता MIच्या सोशल मीडिया चॅनल्स वरती भेटूया आणि मजा करूया. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.